कुकरमध्ये टाकलं तेल, तेलामध्ये टाकलं थोडंसं जिरं, थोडीशी राई आणि हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. हा कांदा परतवून झाल्यावर टमाटर टाकायचा. टमाटर पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा नाही का, म्हणजे खूप जास्त ब्राऊन नाही करायचा आहे कांदा, हलका. याच्यात टाकूया कढीपत्ता. आणि आता मिक्सरमध्ये मी लसूण आणि अद्रक असं दळून घेतलं आहे, ती पेस्ट टाकायची आपल्याला याच्यात. लसूण अद्रक व्यवस्थित दळून घ्यायचे. आता हा मसाला लवकर मऊ होण्यासाठी ना मीठ टाकून घ्यायचं. आपल्या डाळीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता मला डाळीमध्ये ना शेंगदाणे आवडतात, म्हणजे डाळ कुठली असू द्या, जसं आपण पोहे, खिचडी, उपमा याच्यामध्ये टाकतो ना, तसे मला शेंगदाणे डाळीमध्ये सुद्धा आवडतात, म्हणून मी हे थोडेसे शेंगदाणे टाकून घेईन. तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही तर टाकायची काही त्याची गरज नसते. हळद, थोडीशी धनिया पावडर, लाल मसाला, आणि हा घेतलाय मी काळा मसाला. काळा मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला टाकू शकतो. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि तुम्हाला आवडत असेल तर हिंग टाकू शकता. आता मी इथे काही टाकलेलं नाहीये. आणि याच्यामध्ये टाकायची आपल्याला धुवून घेतलेली मसुराची डाळ. आता मी इथे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मसूर डाळ छान लागते, अख्खे मसूर छान लागतात. आपण लवकरच अख्खे मसूरची रेसिपी घेऊन येऊया माझ्या स्टाईलने. प्रत्येकाची अशी एक रेसिपी असते नाही का, पण आपण गृहिणी आहेत ना, आपल्याला तर जशा प्रत्येक डिशेस स्पेशल आहेत. बस व्यवस्थित असे 2 मिनटं आपण फ्राय करून घेऊ. जास्त नाही, आपल्याला थोड्या वेळेस ठेवायची अशी तेलामध्ये नाही का. आता आपल्याला तरी 2-3 मिनटं ही अशी फ्राय झाली आहे नाही का. हे पहा, लगेच पाणी टाकायचं नाही, थोडीशी अशी परतवून घ्यायची. आणि आता परतून झाल्यानंतर ही परतून झाली आपली व्यवस्थित नाही का, एकदम अशी. आणि ही आहे ना अशी सुकीसुद्धा खाऊ शकता. याच्यासाठी काय करायचं, मसूर डाळ आहे ना थोडीशी आधी भिजत घालून ठेवायची, 15 मिनटं तरी भिजत घातली, आणि त्याच्यानंतर फक्त अशी सुकी केली ना तरी खूप छान लागते. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. इतका मस्त असा सुगंध आला ना, लगेच आलं लसूण आहे ना टाकायचंच. आता इथे आपल्याला काही उकळीची गरज नाही आहे की बाबा उकळी आल्यावरच आपण झाकण लावू, अशी काही करायची गरज नाही आहे. आता आपण इथे नाही का, आता भात वगैरे असला म्हणजे आपण उकळी येऊ देतो आणि मग नंतर झाकण लावतो. डाळीला तसं करायची काही गरज नसते. डाळीला काही उकळी यायची गरज नसते, डायरेक्ट झाकण लावायचं आणि शिट्ट्या होऊ द्यायच्या बस. इथे ना त्याला कुकरच्या किती एक म्हणजे 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि 3री शिट्टी जेव्हा होते तेव्हा हे दाबून द्यायचं आणि गॅस बंद करायचा. इतका भारी वास येतोय ना, मस्त असा सुगंध पसरला आहे सगळीकडे. फक्त
मस्त एकदम. एकदा तुम्ही ही डाळ आहे ना ट्राय करा आणि कशी लागते ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आता हे पहा, हे मी तुमच्या समोरच खोलते कारण आता लागली आहे भूक. पण मग आता पावसाळ्याचे दिवस आणि त्याच्यामध्ये ही डाळ खूप छान लागते खरं म्हणजे गरमागरम. हे पहा किती मस्त झाली आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल का बाबा, तुम्हाला पातळ करायची असेल ना तर तुम्ही पातळही करू शकता, पण अशीसुद्धा खूप छान लागते. ही डाळ अशीसुद्धा भाताबरोबर खूप छान लागते आणि पोळीबरोबर पण खूप छान लागते. तुम्ही कशाबरोबरसुद्धा ही डाळ आहे ना खाऊ शकता. आता इथे खूप पाणी पाणी नाही झालेली, खूप घट्ट नाही झालेली आहे, म्हणजे तुम्ही भात पोळी भाकर कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते ही डाळ. एकदा नक्की ट्राय करा. आणि कोथिंबीर जर असेल तर कोथिंबीर टाकायला विसरू नका. खूप छान झाली आहे. मसूरची डाळ खूप जणांना आवडत नाही, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर केली ना तर मसूरची डाळसुद्धा खूप छान लागते.